माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेसच्या आमदारकीसह सदस्यत्वाचाही राजीनामा। चव्हाणांनी नार्वेकरांची भेट घेतल्याची माहिती। 14 किंवा 15 फेब्रुवारीला अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं। भाजपमध्ये जाण्याबाबत अजूनही कोणताही निर्णय नाही। येत्या 2 दिवसात पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करू, अशोक चव्हाण यांची माहिती। माझा कुणाबाबतही काहीही तक्रारी नाहीत। काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराशी संपर्क साधला नाही। राजीनाम्याचा निर्णय वैयक्तिक, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता। चव्हाणांना राज्यात मंत्रिपद द्यायला भाजपच्या नेत्यांचा विरोध, त्यामुळे चव्हाणांना राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती। अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा स्वीकारला। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। काँग्रेसमधले अनेक नेते आमच्या संपर्कात, आगे आगे देखिए होता है क्या, देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य। काँग्रेसमधली गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला अनेक नेते कंटाळल्याचं फडणवीसांचं वक्तव्य। नाना पटोलेंच्या कार्यशैलीमुळे काँग्रेस पक्ष सोडला, आता अशोक चव्हाणांनीही तोच निर्णय घेतला। आशिष देशमुख यांचा पटोलेंवर निशाणा। अशोक चव्हाणांचं आश्चर्य वाटतं, आतापर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सहभागी होते, आता भाजपकडून राज्यसभेची जागा देण्यात येते म्हणून तिकडे जातायत, स्वतःचा विचार करतायत, पण शेतकऱ्यांचं काय, ठाकरेंचा सवाल। ज्यांना पक्षानं सगळं काही दिलं ते नेते विचारधारेला सोडून जातायत, हे दुर्दैव। आता आम्ही सर्व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते धर्मांध आणि हुकुमशाही वृत्तीच्या भाजपशी पूर्ण ताकदीनिशी लढू, त्यांना पराभूत करू, नाना पटोलेंचं ट्विट। अशोक चव्हाणांवर सातत्यानं चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना बदनाम केलं जात होतं। शासकीय यंत्रणांच्या दबावामुळे चव्हाणांचा राजीनामा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका। अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला तर काहीही फरक पडत नाही, सुषमा अंधारेंचं वक्तव्य। भाजपचा आता अतिरेक झालाय, निवडणुकांमध्ये भाजपला बॅकफायरिंग होणार, सुषमा अंधारेंचं विधान। मी यापूर्वीही सांगितलं होतं की अनेक जण पक्ष सोडतील, पण भाजपला याचा फायदा होणार नाही। इतकं अस्थिर सरकार राज्यात कधीही नव्हतं, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांशिवाय काँग्रेसचे आणखी 10 ते 15 आमदार आमच्या संपर्कात, आमदार रवी राणा यांचा दावा। पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये आणखी भूकंप होतील, राहिलेले पक्ष सुद्धा पाहायला मिळणार नाहीत, रवी राणांचं वक्तव्य। पुढच्या 8 दिवसात मोठा स्फोट होईल, काँग्रेस संपुष्टात येईल, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचं विधान। विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांचाही काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय। दोन 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठरवून माझा पराभव केला, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा आरोप। भाजपनं शिवसेनेचंच काम केलं, पण चंद्रकांत खैरे स्वतःच्या निष्क्रियतेमुळे पराभूत झाले, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचं खैरेंना प्रत्युत्तर। राज्य मागासवर्ग आयोग 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याची शक्यता। येत्या 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता। राज्य सरकारला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकार नाही, आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांचा दावा। ओबीसीमधून आरक्षण हाच पर्याय असल्याचा पुनरुच्चार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या दौऱ्यावर येणार। 15 फेब्रुवारीला दुपारी जळगावमध्ये तर संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमधल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अमित शहांची सभा।
आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या विदर्भ सुपरफास्ट मधून। वर्ध्यातील प्रसिद्ध समाजसेवक मिलन गांधी यांचा ठाकरे गटात प्रवेश, त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश, विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश। नागपूर ग्रामीणमधल्या हिंगणा, कुही, भिवापूर, मौदा, कळमेश्वर या तालुक्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका, हातातोंडाशी आलेलं कापसाचं पीक भिजलं, ओल्या कापसाची विक्री शक्य नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत। यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड, महागाव आणि बाभुळगाव तालुक्यांना गारपिटीचा तडाखा, हरभरा, गहू आणि तूर मोठा नुकसान, तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। गोंदियातल्या शेतकऱ्यांनाही अवकाळी पावसाचा फटका, पावसामुळे मका पीक जमीनदोस्त, हातातोंडाशी आलेला घास हिरावला। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत दाणेवाड्या आणि झाडलोट करणाऱ्या 400 कामगारांचं काम बंद आंदोलन, शेतमालाचे लिलाव बंद पाडले, पुरुष आणि महिला कामगारांना कामगार परवाना आणि वेतन वाढवून मिळावं यासाठी आंदोलन। यवतमाळमधल्या बाभुळगावमध्ये गेल्या 2 दिवसात गारपीट, 3000 हेक्टरवरची तूर, हरभरा, गहू आणि कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान। गेल्या 2 दिवसात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गारपीट, जिल्ह्यातल्या वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, पोंभुर्णा, चिमूर या तालुक्यांना गारपिटीचा मोठा फटका, हजारो हेक्टरवरील हरभरा, गहू, मिरची आणि इतर पिकांचं नुकसान। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातल्या महमदपूरमध्ये पंचनाम्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यावर शेतकऱ्यांचा संताप, फक्त सर्वे करता, कागद काळे करता असा आरोप, नुकसान होऊनही मदत मिळत नसल्यानं आत्महत्येची वेळ आल्याचं सांगत शेतकरी भाऊ। वर्ध्यातल्या देवळी तालुक्यातल्या तहसील कार्यालयावर युवा संघर्ष मोर्चाचं अर्धनग्न आंदोलन, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी। सकल धनगर समाजाकडून बुलढाणा शहर बंदची हाक, आरक्षणासाठी 15 दिवसांपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या मराठवाडा सुपरफास्टमध्ये। मराठवाड्यात 20 फेब्रुवारीपर्यंत ढगाळ परिस्थिती राहणार, अवकाळी पावसाचं संकट कायम, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा अंदाज। मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांना पुन्हा नकार, जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस, कालच्या तुलनेत जरांगेंची तब्येत खालावल्याची माहिती। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आलाय, सरकारनं कायदा करणं गरजेचं, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावं, विशेष अधिवेशन बोलावून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करावा, जरांगेंची मागणी। मराठवाड्यात 70% शस्त्र परवाने हे उद्योजक आणि राजकीय नेत्यांकडे, एकूण शस्त्र परवान्यांची संख्या मराठवाड्यात 6500, संभाजीनगरमधल्या 25 महिलांकडे शस्त्र परवाना, सोलापूरमध्ये 5296 जणांकडे शस्त्र परवाना। कोल्ह्याच्या हल्ल्यात 6 जण जखमी, परभणीतल्या सय्यद मिया पिंपळगावामधला प्रकार, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू, शेतातून घरी परतत असताना कोल्ह्याचा हल्ला। यानंतर सुपरफास्ट बातम्या पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या। सांगली लोकसभेच्या आखाड्यामध्ये रासपची एंट्री, स्वबळाचा नारा देऊन रासपकडून कालिदास गाढवे यांना उमेदवारी जाहीर, महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली कालिदास गाढवेंकडून प्रचाराला सुरुवात। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन, गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील। पुण्यातल्या केशवनगरमधल्या मुंढवा खराडीमध्ये डासांचं वादळ, व्हिडिओ व्हायरल, केशवनगरच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर डासांची वावटळ, आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण, महापालिकेनं लवकर काहीतरी कार्यवाही करावी, स्थानिकांची मागणी। वाघनखांचं लॉकेट तयार करण्यासाठी कापला बिबट्याचा पंजा, पुण्यातल्या मौजे वडगाव भागातली घटना, 3 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल। व्हॅलेंटाईन डे निमित्त पिंपरी चिंचवडमध्ये प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्या प्रेयसी या चित्र प्रदर्शनाचं आयोजन,
प्रदर्शन पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड वासियांची गर्दी. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याची लगबग. मंदिर आणि परिसराला विद्युत रोषणाई. 14 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी विठ्ठल रखुमाई शाही विवाह सोहळा होणार संपन्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.